नमस्कार प्रेक्षकांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे सावित्रीने ज्योतीला सांगितलेलं असतं की आपल्या गंगाजलीमध्ये अजिबात रक्कम शिल्लक नाही. हे ऐकल्यानंतर ज्योतीला धक्का बसतो. एवढा मोठा फुलांचा व्यवसाय असताना गंगाजलीमध्ये रक्कमच शिल्लक नाही, असं कसं होऊ शकतं? तेव्हा ज्योतीला धक्का बसतो. ज्योती म्हणतो, काय गंगाजलीमध्ये थोडीसुद्धा रक्कम शिल्लक नाही? तेव्हा सावित्री म्हणते, नाही. तेव्हा ज्योती आता विचार करायला लागतो. ज्योती म्हणत असतो की नंतर आऊ कामावरून घरी आली ना की तिच्याकडून मी तिच्याकडे दिलेला हिशोबाचा कागद मागून घे आणि मला दे. तेव्हा सावित्री म्हणते, अरे देवा, हिशोबाचा कागद तो तर मी कारकून काकांना दिला. नाही, हवं तर ओरडा खाईन, पण खोटं बोलणार नाही, खरं बोलायलाच हवं. तेव्हा सावित्री म्हणते, तुम्ही जो आऊकडे कागद ठेवायला दिला होता ना, तो हिशोबाचा कागद आऊने माझ्याकडे ठेवायला दिला होता आणि मी तो व्यवस्थित जपून ठेवलेला सुद्धा. पण कारकून काका आले आणि त्यांना त्या हिशोबाच्या कागदाबद्दल कळलं आणि त्यांनी माझ्याकडे तो कागद मागितला. ते म्हणाले की आत्तापर्यंतचे सगळे व्यवहार तेच बघतात म्हणून, त्यामुळे तो कागद मला आणून दे असं म्हणाले आणि म्हणून मी हिशोबाचा कागद त्यांना देऊन टाकला. ते म्हणतात, काय हिशोबाचा कागद त्यांना देऊन टाकलास? असं का केलंस तू? त्यानंतर सावित्री म्हणते, आणि मला माफ करा, माझ्याकडून अजून एक चूक झाली. तुम्ही जो हिशेब भुईवरती लिहून ठेवला होतात ना, त्याच्याभोवती मी छान रांगोळीसुद्धा काढली होती. तो भुईवरचा हिशोबसुद्धा कुणीतरी मुद्दामून पुसून टाकला. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, काय भुईवरचा हिशोबसुद्धा कुणीतरी मुद्दामून पुसून टाकला? तेव्हा इथे आता ज्योती म्हणत असतो, दिसतंय तेवढं प्रकरण सोपं नाही आहे. म्हणजे गोड बोलून हिशोबाचा कागदसुद्धा घेतला आणि भुईवरती लिहिलेला हिशोबसुद्धा पुसून टाकला. नक्की काय गडबड आहे ना, ते शोधून काढायलाच हवं. तेव्हा सावित्री म्हणते की अरे देवा, ही तर कमालच झाली. माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली तरीसुद्धा हे ओरडले पण नाही, रागवले पण नाही आणि कसला तरी विचार करतायत, म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं घडलंय. तेव्हा सावित्री म्हणते, कसला विचार करताय तुम्ही? हे बघा, तुम्ही जर काही विचार करत असाल आणि काही माझी मदत हवी असेल तर मला सांगा, मी तुमची मदत करायला तयार आहे. तेव्हा ज्योती म्हणतो, खरंच मदत करशील? तेव्हा सावित्री म्हणते, हो, तुम्ही फक्त सांगा काय करायचं आहे ते. तेव्हा ज्योती तिला आपला प्लॅन समजावून सांगतो की नक्की त्यांना काय करायचं आहे ते, आणि ते दोघेजण प्लॅननुसार आता वागत असतात. रात्री सगळेजण झोपल्यानंतर इथे सावित्री दिवा घेऊन आता येते. तिने तो दिवा बंद करून ठेवलेला असतो. त्यानंतर पुढे आल्यानंतर कुणी नसल्यानंतर तिथे ज्योती आलेला असतो. तेव्हा त्यांना कुणीतरी खोकण्याचा आवाज येतो. दोघेही घाबरतात. सावित्री ओरडू नये म्हणून इथे ज्योती तिच्या तोंडावरती हात ठेवतो आणि म्हणतो, आवाज करू नकोस, आपल्याला दोघांना शांतपणे जायचं आहे. तेव्हा दोघे जण जात असताना पूर्ण काळजी घेत असतात की कुणीही आपल्याला बघू नये म्हणून, आणि दोघे जण हळूहळू आता तिथपर्यंत जातात ज्या ठिकाणी कारकून काका हिशोबाचं काम बघत असतात. त्या ठिकाणी आता ज्योती पोचलेला असतो आणि तो कागद वगैरे बघत असतो, चेक करत असतो आणि सावित्री इथे आता लक्ष ठेवत असते, कुणी येत तर नाही ना. आणि हिशोबाचं बघत असताना इथे आता ज्योती मात्र इथे पूर्ण कामामध्ये लक्ष देत असतो आणि सावित्रीला लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं. तिला मात्र झोप आलेली असते आणि ती बिचारी आता डुलक्या मारत असते आणि तिला झोप आलेली असते. तेवढ्यातच इथे ज्योती मात्र त्याचं काम अगदी चोख करत असतो. त्याला जे जे कागद हवे असतात हिशोबाचे, ते सगळे त्याला मिळालेले असतात. ते सगळे हिशोबाचे कागद घेऊन तो आपल्या खोलीमध्ये जायला निघतो. सावित्री त्याच्या मागोमाग जाते आणि दरवाजा बंद करून घेते. दुसऱ्याच दिवशी कारकून काका आपलं काम करत बसलेले असतात, तर गोविंद काका गपूर चाचाची वाट बघत असतात. तेवढ्यातच इथे कृष्णाजी पंत म्हणत असतात, मी काय म्हणतो दादा, तुम्ही आता कर्ज वगैरे बघू नका. हवं तर मी दत्तोजी सावकारांजवळ बोलून घेतो, ते माझं ऐकतील. मी तुमच्यासाठी कमीपणा घ्यायला तयार आहे. तेव्हा गोविंद काका म्हणतात, नाही, तुम्ही माझ्यासाठी कमीपणा घ्याल, पण त्यांचं जे काही व्याज आहे ते आम्हाला परवडणारं नाही आहे. त्यामुळे त्यांचं आधी व्याज देणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे.
तेव्हा गपूर चाचा तिथे आलेले असतात आणि ते म्हणतात, काय झालं, इतक्या घाईघाईने का बोलून घेतलं दादा? तेव्हा इथे गोविंद काका म्हणतात, अहो काय बोलायचं गपूर चाचा, इथे माझी अवस्था खूपच वाईट झालेली आहे, मला थोडंसं कुठून तरी कर्ज मिळेल का? तेव्हा ते म्हणतात, काय दादा, तुम्हाला आणि कर्ज? अहो इतका चांगला व्यवसाय आहे तुमचा आणि तुम्हाला कर्जाची गरज काय पडली? तेव्हा गोविंद काका म्हणतात, अहो कसला धंदा आणि कसला व्यवसाय, अहो इथे दातावरती मारायला पैसे नाहीत. विचारा विचारा कारकून दादांना, इथे आमच्या गंगाजलीमध्ये एक पैसासुद्धा शिल्लक राहिलेला नाही आहे आणि व्याजसुद्धा भरायचं आहे. 2 महिन्याचं व्याज मला एकदम द्यायचं आहे. तेव्हा थोडंसं कर्ज मिळालं असतं तर बरं झालं असतं. तर एक जण आहे जो आपल्याला कर्ज देऊ शकतो, असं गपूर चाचा म्हणतात आणि आपल्याबरोबर इथे आता गोविंद काकांना घेऊन जातात. तर प्रेक्षकांनो, एक कर्ज फेडण्यासाठी इथे गोविंद काकांना दुसरं कर्ज घ्यावं लागतंय. इथे या ब्राह्मणांनी त्यांची पूर्णपणे वाट लावून ठेवलेली असते आणि तेव्हा इथे आता सावित्री येते आणि तिने ऐकलेलं असतं, ती गपूर चाचाला इथे आता गुळ पाणी देते. त्यांना खूप छान वाटतं. ते सावित्रीला आशीर्वाद देऊन तिथून निघून गेलेले असतात. त्यानंतर इथे ज्योती हिशेबाची कागद घेऊन बसलेला असतो आणि संपूर्ण हिशेब आपल्या बोटांवरती करत असतो. त्यासाठी त्याने सुपारीची खंडसुद्धा घेतलेले असतात आणि इथे हळकुंडसुद्धा घेतलेले असतात. सावित्रीला त्याची काळजी वाटत असते, कारण रात्रीपासून तो झोपलेला नसतो, सकाळपासून त्याने काही खाल्लेलं नसतं. ती म्हणत असते, आहो तुम्हाला काही खायला आणू का आणि तुम्हाला काही पाणी वगैरे प्यायला आणू का? तो म्हणतो, मला काही नको सावित्री, फक्त तू मध्ये मध्ये येऊ नकोस. आता मला नक्की कुठे पाणी मुरतंय ना तेच बघायचं आहे. ती म्हणते, बघा बघा, तुम्ही बघा कुठे पाणी मुरतंय ते, आता मी तुम्हाला त्रास द्यायला येणारच नाही, असं म्हणून ती आता निघून जाते तिथून. तेव्हा इथे ज्योती आता सगळ्या महिन्यांचे हिशोब, अगदी वर्षानुवर्ष त्यांना त्यांच्या वडिलांना लुबाडल्याचे हिशोब इथे आता ज्योतीने केलेले असतात आणि त्यानंतर त्यांना जे हवं असतं ते त्यातून साध्य झालेलं असतं. पूर्णपणे एक सुपारी त्यांच्या हातामध्ये आलेली असते आणि तेव्हा ते आनंदाने सावित्रीला आवाज देतात, सावित्री ये सावित्री, लवकर इकडे ये. सावित्री धावत पळते त्याने म्हणते, काय व काय झालं? तेव्हा ज्योतीला इतका आनंद झालेला असतो की त्याने सावित्रीचे दोन्ही हात पकडलेले असतात आणि तिला गरागरा ते फिरवत असतात. कारण का, तर इथे आता ज्या काही अडचणी असतात दूर झालेल्या असतात. तेवढ्यात गपूर चाचा आणि गोविंद काका दोघेजण एका व्यक्तीकडून कर्ज घेऊन आलेले असतात आणि तेव्हा गोविंद काका म्हणत असतात, चिमणा, ए चिमणा. तेव्हा लगेचच आऊ बाहेर येते आणि म्हणते, अरे दादा असं काय करतोस? वहिनी, पारू आणि आपला राजाराम तिघेही जण शेतात गेलेत की नाही, आपल्या बागेत गेलेत. तेव्हा ते म्हणतात, हे बघ, 2 महिन्याचं व्याज आपल्याला देता येईल एवढं कर्ज घेऊन आलो आहे. दत्तो सरकाराला हे आता आपण व्याज द्यायचं आहे. तेव्हा तिथे फुले येतात, म्हणजे ज्योती येतो आणि म्हणत असतो, दादा आपल्याला कर्ज वगैरे घेण्याची गरजच नाही आहे, फक्त सगळे हिशोब आहेत ना ते तपासण्याची गरज आहे. तेव्हा इथे दादा म्हणतात, काय सगळे हिशोब तपासण्याची गरज आहे? तेव्हा ज्योती म्हणतो, हो, खरं तर आपलेच पैसे जास्त गेलेले आहेत, त्यामुळे आपल्याला कर्ज तरी घ्यावं लागणार नाहीच आहे. येऊ दे इथे कारकून काकांना, त्यांना मी पुन्हा इथे हिशोबाचं वाचन करायला सांगतो. तेव्हा कृष्णाजी पंत येतात. तेव्हा ज्योती म्हणतो की या काका या, बसा आणि जरा हिशोबाचं पुन्हा एकदा सांगाल का? तेव्हा कृष्णाजी पंत म्हणतात, काय हा मुलगा, हा सारखा हिशेब करत राहतो, तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावरती? ज्योती म्हणतो, आहे ना, तुमच्यावरती विश्वास आहे, पण विश्वास नक्की कशावर ठेवायचा हे सांगा. त्या लिहिलेल्या अक्षरांवरती की तुमच्या शब्दांवरती विश्वास ठेवायचा? तेव्हा इथे कृष्णाजी पंत म्हणतात की आधी लिहिलेल्या अक्षरांवरती विश्वास ठेवायचा आणि नंतर माझ्या शब्दावरती. तेव्हा इथे आता ज्योती म्हणतो, मग हे वाचा, मला वाचायला येतं पण तुम्हालाही वाचायला येतं ना, वाचा हे काय लिहिलेलं आहे. कर्ज कितीचं घेतलं होतं? तर इथे तुम्ही लिहिलं आहे की कर्ज हे 1000 रुपयांचं घेतलं होतं, बरोबर आहे, आणि त्याचं व्याजसुद्धा तुम्हाला दर वर्षाला माझं बाप देतोच आहे. वर्षानुवर्ष दर महिन्याला व्याज दिलं जाते. आणि हे खाली काय लिहिलेलं आहे, कर्ज 1000 रुपये घेतले आणि खाली लिहिले आहे की 100 अक्षरी, म्हणजे याचा अर्थ तुम्ही 10 100वरती सहजरित्या वाढू शकता, पण अक्षरामध्ये तुम्ही छेडछाड करू शकत नाही. 100वरती तुम्ही 10 वाढून 1000 केलं, पण खाली अक्षरी 100 रुपये जे लिहिलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बदल केलेला नाही आहे.
म्हणजे याचा अर्थ फक्त 100 रुपयाचं कर्ज घेतलं तरीसुद्धा माझा बाप वर्षानुवर्ष 1000 रुपयाचं व्याज फेडतोय आणि तुम्हाला ते कळलंसुद्धा नाही. तेव्हा कृष्णाजी पंत म्हणतात की दादा खरंच चुकून झालं, एकदा माफ करा, मी सगळं काही नीट करतो. ज्योती म्हणतो त्याची गरज नाही आहे, सगळे हिशोब आजपासून मी बघणार आहे, त्यामुळे तुम्हाला लक्ष घालायची गरज नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता निघाला तरी चालेल, चला निघा इथून, आम्ही जेव्हा बोलू तेव्हाच इथे यायचं. तेव्हा कृष्णाजी पंत म्हणतात की दादा हवं तर दत्तो सावकारांकडे जाऊन मी हिशोब पुन्हा व्यवस्थित करून आणतो. ज्योती म्हणतो त्याची गरज नाही आहे, तुम्हाला आता हिशोब बिघडलेला सुधारायची गरज नाही आहे, तो कसा सुधारायचा ना ते माझं मी बघून घेईन. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मला वाचता येतं, तुम्हाला वाचता येतं, पण माझ्या दादांना वाचता येत नाही, त्याचाच तुम्ही गैरफायदा घेतलात ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्योती शिकलेला आहे आणि मी कधीच आमच्या हिशोबामध्ये फेरफार करू देणार नाही तुम्हाला, कळलं का. चला निघा इथून तुम्ही, आता जे काही हिशोबाचं बघायचं आहे ते सगळं आता मी बघणार. तेव्हा कृष्णाजी पंत याची ज्योतीने चांगलीच हकलपट्टी केलेली असते. तेव्हा गोविंद काका येतात आणि म्हणतात की ज्योती, अरे म्हणजे आपला जो हिशोब आहे तो एकदा का दत्तो सावकाराला दाखवला तर आपलं सगळं कर्ज फिटलं समजायचं ना. तेव्हा इथे ज्योती म्हणतो अहो दादा फिटलं काय, फिटलंच म्हणून समजा. आणि हे बघा काळजी करू नका, आपण त्यांना उलट 800 रुपये जास्त दिलेले आहेत, आपल्यावरती कर्ज नाही आहे, उलट आपले 800 रुपये त्यांच्याकडे जास्त गेलेत असं ज्योतीने आता सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गोविंद काका म्हणत असतात, म्हणून मी तुला म्हणत होतो ज्योती, अरे आपल्या व्यवसायात लक्ष घाल, धंद्यात लक्ष घाल. तेव्हा इथे आऊ म्हणत असते, अरे दादा हे सगळं धंद्यामुळे झालेलं नाही आहे, आपला ज्योती शाळेत गेला ना, तो शाळा शिकला म्हणून त्याला हे सगळं कळलं, म्हणून त्याला हे सगळं समजलं. तेव्हा इथे लगेचच गोविंद काका ते कर्ज घेतात आणि ते गफूर चाचाला परत देऊन टाकतात आणि म्हणतात की गफूर चाचा हे कर्ज तुम्ही परत करून टाका, आम्हाला कर्ज नको आहे. तेव्हा गफूर चाचा म्हणतात गोविंद दादा अहो असं वागू नका, तुम्ही आपल्या ज्योतीला शिकू द्या, ज्योती शिकला ना तरच सगळं काही व्यवस्थित होईल. जब वो पढ़ेगा तभी तो आगे बढ़ेगा, तो आप उसको स्कूल में जाने दो, उसको रोको मत, असं इथे गफूर चाचा सांगत असतात. तो आता शिकला म्हणूनच कृष्णाजी पंत याने इतका मोठा घोटाळा केलेलं समोर आलं की नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गोविंद काका म्हणतात, तुम्ही जे काय बोलताय ते समजा कळतंय मला, पण माझ्या ज्योतीला जर त्या लोकांनी काही केलं तर मला ते सहन होणार नाही. अहो शेणू सुतार माझ्या नजरेसमोर येतो, तो कुणब्यांचा पोरगा माझ्या समोर येतो, जर माझ्या ज्योतीला त्या लोकांनी काही केलं तर. हे ऐकल्यानंतर सावित्रीसुद्धा घाबरलेली असते. तर पुढील भागामध्ये गफूर चाचा म्हणतात की जमाना बदल रहा है, इंग्रजांनी कायदे खूपच जास्त कडक केलेले आहेत. शेणू सुताराची जी अवस्था झाली त्याने तक्रारच केली नाही, ते लोक इथे आता गुन्हा करतसुद्धा नाही तरीसुद्धा शिक्षा भोगत राहतात. का बरं, जाऊन तक्रार करायला नको, त्यांची कंप्लेंट करायला नको. आता आपण जर आपल्यावरती अन्याय झाला तर आवाज उठवला पाहिजे. इंग्रजांनी कायदे कडक केलेले आहेत, तेव्हा तुम्हाला घाबरायची गरज नाही. तेव्हा इथे गोविंद काका म्हणतात जा बाबा जा, जा शाळेला तू उद्यापासून. तेव्हा प्रेक्षकांनो आऊने सुद्धा सांगितलेलं असतं की उद्याच्या उद्या त्याच्या शाळेमध्ये नाव टाक. तेव्हा ती इथे औक्षणाचं ताट घेऊन उभी असते सावित्री आणि त्याला इथे भरवण्यासाठी दही साखरसुद्धा घेऊन उभी असते. तेव्हा ज्योती म्हणतो मी काही लढायला नाही चाललो आहे. तेव्हा इथे आऊ म्हणत असते अरे बाबा, आपल्यासारख्या माळी आणि कुणबी या लोकांनी शाळेत जायचं म्हणजे लढायलाच गेल्यासारखं आहे. तेव्हा इथे ती आता टिळा लावायला जाते. तेव्हा ज्योती म्हणत असतात की हे बघ, मी इंग्रजांच्या शाळेमध्ये चाललो आहे, तिथे असे टिळे गोळे चालत नाही. तेव्हा इथे सावित्री म्हणत असते त्यांचे नियम त्यांच्या देशात, आपले नियम आपल्या देशात, कळलं का. आणि ती लगेचच त्याला टिळा वगैरे लावते आणि दही साखर भरवून त्याला शाळेमध्ये जायला पाठवते. तर अशा रीतीने इथे आता कृष्णाजी पंत यांचा घोटाळा बाहेर काढल्यानंतर शिक्षणाची पावर नक्की काय असते हे आता ज्योतीने गोविंद काकांना आणि सगळ्यांनाच दाखवून दिलेलं असतं. त्या कृष्णाजी पंताला ब्राह्मणांना दाखवून दिलेलं असतं आणि त्यामुळे इथे आता ज्योती शाळेत जातो ही गोष्ट रखमाला आणि त्याचबरोबर राणोजी यांना समजलेली असते. आणि तेव्हा रखमा म्हणत असते अहो शेवटीला त्या ज्योतीने त्याच्या मनासारखंच केलं, तो शाळेला जायला लागला, आता काय करायचं आपण. तेव्हा इथे
आता तो राणोजी म्हणत असतो की आता जाऊन नेवसे पाटलांना भेटतो आणि म्हणतो की तुमचा जावई बाटलेला चालेल का तुम्हाला, आणि मग काय ज्योतीची शाळा बंद होईल असं त्यांना वाटत असतं. पण आता तसं काही होणार नाही आहे. नेवसे पाटलांना सुद्धा समजलेलं आहे की राणोजी आणि रखमा हे दोघे जण किती चुकीचे आहेत ते.